नमस्कार प्रेक्षक हो, जीवनामध्ये कधी असे क्षण येतात की आपण श्रद्धा आणि संकटांमध्ये गोंधळून जातो। आजची आपली भेट आहे बालाजी यशवंतराव कांबळे यांच्यासोबत, जे परळी तालुका बीड जिल्ह्यातून आले आहेत। एक साधा टेलर असलेल्या बालाजींनी आपल्या धार्मिक परंपरेतून भक्तीचा मार्ग शोधला, परंतु त्या मार्गाने त्यांना केवळ संघर्ष आणि निराशा दिली। बालाजी आधी कट्टर महादेवाचे भक्त होते। ते महाशिवरात्रीला अभिषेक करणे, गणपतीच्या 10 दिवसांच्या पूजा अर्चना करणे, तसेच अमरनाथ, वैष्णोदेवी आणि तिरुपती बालाजीच्या यात्रांमध्ये सहभागी होणे। परंतु त्यांच्या आईच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्यांची श्रद्धा हादरली। कुटुंबाच्या आणि स्वतःच्या शारीरिक आणि आर्थिक समस्यांनी भरलेल्या आयुष्यात बालाजींना योगायोगाने संत रामपालजी महाराजांचे प्रवचन पाहायला मिळाले। त्या प्रवचनांनी त्यांच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू केला। सत्संग, ज्ञानगंगा पुस्तक आणि नामस्मरणाद्वारे त्यांना कळाले की जोपर्यंत भक्ती शास्त्रानुकूल आणि तत्वदर्शी संतांच्या मार्गदर्शनाखाली केली जात नाही, तोपर्यंत ती अपूर्णच राहते। काय होते ते प्रवचन? कशामुळे बालाजींनी आपल्या पूर्वीच्या श्रद्धेच्या मार्गाला सोडून संत रामपालजी महाराजांच्या शरणागतीचा मार्ग स्वीकारला? त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने कोणते मोठे चमत्कार अनुभवले? चला तर मग ऐकूया हे सगळं त्यांच्या शब्दातून। नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? बालाजी यशवंतराव कांबळे। आपण कुठून आलात? परळी तालुका जिल्हा बीड। आपला व्यवसाय काय आहे? टेलरिंग काम। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 20 मार्च 2020 ला घेतली। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येण्याआधी माझा परिवार व मी कट्टर महादेवाचा भक्त होतो आणि दररोज आरतीला जाणे, महाशिवरात्रीला अभिषेक करणे, शयन रात्री व संध्याकाळी 9:30च्या आरतीला एक दिवस खाडा न करता रोज आरतीला जात होतो आणि अभिषेक केला आणि गणेशजीची भक्ती करत होतो। गणेशजीचे 10 दिवस जे गणपती बसतात तिथे दक्षिणमुखी गणपती, त्या गणपतीचे 10 दिवस अभिषेक केला सिंदूर लावून। मी आपल्या तिरुपती बालाजीला गेलो, अमरनाथला गेलो, वैष्णोदेवीला गेलो। सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महादेवाचे कट्टर भक्त होतात, त्याचप्रमाणे आपण बालाजीला गेले होतात, त्याचप्रमाणे जे काही हिंदू धर्माचे देवी देवता आहे त्यांची आपण उपासना करत होतात। मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे यावे असं का वाटलं आणि आपण त्यांच्या शरणात का आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येणं म्हणजे मला फार कष्ट होते। माझ्या आईला कॅन्सर होता, मला सुद्धा त्रास होता, मला दम छाटत होता, कामामध्ये कधी त्रास व्हायचा, कधी टेन्शन यायचं, तर मी त्या हिशोबाने मी रोज महादेवाला जायचो। मग तरीसुद्धा मला काही लाभ येत नव्हता। तर मग मी असंच मी कधी फेसबुकवर बी कधी जुटलो नव्हतो। मी यूट्यूब वगैरे असंच सारखं बघायचो। मग यूट्यूब बघत बघत मी अचानक मी फेसबुक बी चालू केलं। फेसबुक चालू केल्याच्यानंतर मग मला त्यामध्ये नास्त्रोधमाची भविष्यवाणी पाहायला मिळाली। तर भविष्यवाणीमध्ये मला हे पाहायला मिळालं की संत रामपालजी महाराज हे महान पुरुष तारणहार असं मी ऐकलं। तर त्यामध्ये मी पाहत होतो की ते हरेक शास्त्र उघडून दाखवत आहेत, सत्संगमध्ये ते बघत आहेत। मग मी असंच बघत बघत मी काय केलं, यूट्यूबवर गेल्याच्यानंतर त्यांचं नाव सर्च केलं। तर सर्च केल्याच्यानंतर त्यांचे सत्संग यायला लागले, लाईव्ह सत्संग बघायला चालू केले। मी लाईव्ह सत्संग बघत बघत मग त्यामध्ये हरेक ग्रंथाचं ते ग्रंथ उघडून दाखवत होते। श्रीमद भगवद्गीता, देवीपुराण, शिवपुराण, विष्णुपुराण, गुरुग्रंथ साहिब, बायबल, कुराण शरीफ असे सगळे ग्रंथ ते उघडून दाखवायचे। तर मी त्याच्यामध्ये बघायचं। ते बघत बघत मग सत्संग झाल्याच्यानंतर मग ते त्याच्यामध्ये मी इंटरव्ह्यू बी पाहिले। त्या इंटरव्ह्यूमध्ये हरेक भक्तांचे इंटरव्ह्यू पाहिले, कुणाचा कॅन्सर नीट झालेला, कुणाचा TB बरा झालेला, कुणी ॲक्सिडेंटमधून बरा झालेले, असे मी इंटरव्ह्यू पाहिले। तर माझ्या आईला बी खूप मोठा आजार होता। ते आजार नीट होण्यासाठी मी मंदिरात जात होतो। तिचं ऑपरेशन करावं लागलं अचानक गाठ आल्यामुळं। मग तिला तीर्थ न्यायचो, दवाखान्यामध्ये बेलाचं पानसुद्धा खायला दिलं, मग त्याच्यामध्ये काहीसुद्धा फरक पडला नाही। मग मी हे करत काही लाभ नाही मिळाला, मग माझं सगळं लक्ष मन इकडंच व्हायला लागलं, संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाकडं। मग मी त्याच्यावर एक रिसर्च केला। तर मी असं पाहावं म्हणलं, आता आपण संत रामपालजी महाराज हे रात्रंदिवस झोपीमध्ये
असं म्हणून बघा म्हणलं काय होतं आहे. तर संत रामपालजी महाराज असं झोपेत म्हणत राहिलो तर रोज रात्रीपासून ते सकाळपर्यंत माझ्या तोंडात ते नामस्मरण चालूच होतं. ते एक मला लाभ त्याच्यामध्ये दिसून आला. मग मी त्याच्यानंतर ज्ञानगंगा पुस्तक मागवलं. ज्ञानगंगा पुस्तक मागवल्याच्यानंतर मी ते 30 ते 35 पानं वाचले. ते वाचल्याच्यानंतर मला असं ज्ञान तर काय मला सांगता येणार नाही. तर मी सत्संग फारच बघायला लागलो, लाईव्ह रोजच बघायला लागलो. मग मी बघत मग ते मी आश्रमला फोन लावला. आश्रमला फोन लावल्याच्यानंतर मग त्यांनी आमच्या बीडच्या कॉर्डिनेटरचा नंबर दिला. तर त्या बीडच्या कॉर्डिनेटरला मी फोन लावला, नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपण सत्संगाच्या माध्यमातून बघितलं, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा हे पुस्तक आपण मागवलं आणि ते सुद्धा अध्ययन केलं आणि त्यातनं आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत? संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याच्यानंतर मला लाभ असे झाले की मी सत्संग लांब असायचा बीडला. तर 100 किलोमीटर मी गाडीवरच जायचो. सोबत नसल्यामुळं एक जणाला सोबत न्यायचो, कधी टिबल सीट बी जायचो. मग असे आम्ही दर महिन्यातून एका सत्संगाला जायचो. मग सत्संगावरून येता वेळेस तर तिकडून येता वेळेस मी एक म्हशीवाला समोरून म्हशी घेऊन चालू लागला. तर मी गाडीवर होतो, फार स्पीड होती माझी थोडीफार समजा. तर अचानकच त्याच्यामध्ये एक म्हैस मोकळीच होती. तर ती अचानकच वापस पलटली माझ्या गाडीवर समोरच. अशी मला गाडीवरती म्हैस यायला दिसली. तर मी संत रामपालजी महाराजांचं नामस्मरण केलं आणि अचानक गाडी थांबली. ते अचानकच म्हैस वापस पलटली. तर ते मी अचानक घाबरलो, गाडी थांबली. तर त्या म्हशीवाल्याला म्हणलो देखील, काय रे म्हशीवाल्या, मला मारायचं आहे का? तर ते म्हणला, काय झालं? तर तुमची म्हैस अचानकच माझ्या अंगावर आली. तर मी मरत होतो ना. मग ते म्हणले, ती म्हैस माझी नाहीच आहे. तर मी तसं बोलत अचानक मागं फिरलं तर म्हैस गायबच झाली. तर मला हे एक फार मोठा चमत्कार दिसून आला. दुसरा लाभ हे झाला की दुसऱ्या सत्संगावरून येता वेळेस अचानकच एक गाडी समोर येऊ लागली लोडिंगची. तर तिला ओव्हरटेक करीत दुसरी गाडी फास्टमध्ये ओव्हरटेक करीत आली. ओव्हरटेक करीत येताना ती पूर्ण रस्त्याच्या कडीला आली. मग अचानकच मला काही सुधारणा. मग संत रामपालजी महाराजांचं नामस्मरण केलं आणि गाडी घेत रस्त्याच्या खाली आली. आणि असं वाटलं की मला संत रामपालजी महाराजांनीच रस्त्याच्या खाली आणून उभं केलं. त्यावेळेस आम्ही टिबल सीट गाडीवर होतो आणि त्या फास्टमध्ये गाड्या निघून गेल्या. ते एक मला दुसरा लाभ झाला. आणि तिसरा लाभ हे झाला की माझ्या मुलासोबतच झाला. ते त्या भक्तीत नाही आहे, ते रत्नागिरीला शिकायला असतो. ते अचानकच माझ्या साडूचं लग्न होतं. त्या साडूच्या लग्नासाठी ते आलता. तर साडूचं लग्न होतं, साडूच्या पोराचं लग्न होतं कावलगावला. ते कावलगावाला लग्न झालं, सगळं झालं. मग तिथून वापस ते माझ्या मेहुणीच्या मुलाला त्याला सोडायला जायचं होतं गाडीवर पुण्याला. तर ते गाडीवर सोडायला जावं लागला. तर त्याने अचानक कधी हेल्मेट वापरलं नाही, पण त्या दिवशी त्याने हेल्मेट घातलं. गाडी होती स्कूटी. त्याला कळायला होतं गाडी बरोबर नाही आहे, तरी देखील ते गाडी घेऊन गेला त्याला सोडायला. आणि येता वेळेस हायवेला उजवीकडे वळता वेळेस त्याची 60च्या स्पीडची गाडी होती. 60च्या स्पीडने त्याने स्पीड कमी न करता गाडी त्याला कंट्रोल झाली नाही. आणि अचानक ते वळू लागला. गाडी वळीता गाडी स्लिप झाली. गाडी स्लिप जाऊन ते दगडाला धडकून ते उडून पडले. ते झाडीमध्ये पडले. गाडी स्लिप होऊन दगडाला धडकली. ते समोरचं चाक चपट वाकडं झालं. समोरचं ते तिची सगळी डॅम झाली. तर मला हे माहीतच झालं नाही 4-8 दिवस. तर अचानकच आमच्या भगतमतीला कळालं की आपल्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर माझ्या मुलानेच माझ्या भगतमतीला सांगितलं, मी आज तुझ्यासमोर दिसलो नसतो. तर माझ्या डोक्यावर हेल्मेट होतं म्हणून वाचलो. ते हेल्मेट फक्त गुरुजीने ठेवलं त्यांच्या डोक्यावर. हे जर हेल्मेट नसतं तर मी मेलच असतो. हे मला एक शेवटचा मोठा लाभ चुकला. आर्थिक लाभ म्हणजे आमची गरीब परिस्थिती होती. आम्ही पत्र्याच्याच घरात राहतो. आम्ही 4 भाऊ आहोत. 4घांचे लग्न झालेले आहेत. आमचे आईवडील गेलेत. तर मला 3 लेकरं आहेत. मोठ्या भावाला 3 लेकरं आहेत, लहान्या भावाला 3 लेकरं आहेत. तर पत्र्याचं घर असल्यामुळे त्याला पाया नाही आहे. थोडा जरी पाऊस मोठा आला तर पत्र गळायचे, आणि मोठा पाऊस आला तर घरात पाणी यायचं. त्याच्यामुळं आमच्या टेरेधंद्यावर आम्हाला कधी बांधकामसुद्धा करणं व्हायचं नाही. तर आमची गिरकिऱ्या बी व्हायच्या.
आमच्या बायकांच्या कधी कधी किरकिऱ्या व्हायच्या, तुमच्याच्याने काहीच होत नाही. तर मी दीक्षा घेतलेली होती. तर मी म्हणलं घाबरू नका, सगळे संत रामपालजी महाराज बघतील, आपल्या घरात आलेत, ते सगळं करणार आहेत व्यवस्थिशीर. मग आमच्या मोठ्या भावाला एक घरकुल भेटलं होतं. ते घरकुलसाठी सुद्धा आम्ही फायली टाकल्या होत्या. ते घरकुलसुद्धा भेटायला गेलं होतं. आम्ही चौघांची जागा अपुरी असल्यामुळे, चौघांची जागा कमी असल्यामुळं आमचे घरात जरा भानगडीत चालायच्या. चौघांच्या नावावर वेगळं वेगळं जागा करायची. तर 4 प्लॉट करून वेगळे करून आपण 4 घरकुल आपण फाईल भरू, 4 घरकुलच्या फायली. पण 4 घरकुलाच्या फायली भरून आम्हाला ते घरकुलसुद्धा भेटलं नाही. आहे ते घरकुल वापस केलं. मग ते आम्ही मध्ये भेटलो नगरसेवकाला, आमच्या गल्लीमधल्या नगरसेवक होते, त्यांना भेटलो. ते म्हणले तुम्हाला 2 भाग करावे लागतील. आम्ही 2 भाग केले. 2 भाग केल्याच्यानंतर संत रामपालजी महाराजच्या दयाने एक घरकुल आलं. एक घरकुल आल्याच्यानंतर मग दुसऱ्या घरकुलाची आम्हाला अडचण येऊ लागली. तर दुसऱ्या घरकुलची आम्ही फाईल भरली. ती दुसरं घरकुल बी परमेश्वराच्या दयाने ते बी मिळालं. नंतर तरी आमचं ते 2 घरकुलावर आमचं बांधकाम होत नव्हतं. मग आम्ही 4 भावांनी ठरवलं की सगळ्यांनी 3-3 लाख रुपये जमा करायचे. तर 3-3 लाख रुपये जमा करत असताना आम्ही सगळ्यांनी विचार केले. मग त्या तिघांचे पैसे रक्कम जमा होत होती, पण मला अडचणी येत होत्या. तर आमच्या भगतमध्ये म्हणायचं आपलं कसं व्हायचं, आपल्याला तर कुणाचा सपोर्ट नाही, कोण करेल. मी म्हणलं आपले संत रामपालजी महाराज आपले रक्षण करतेच म्हणलं, त्यांच्या दयाने सगळं काय होईल. तर ते संत रामपालजी महाराजांना मी प्रार्थना सुद्धा लावली. तर ते म्हणले संत रामपालजी महाराजांच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी सांगितलं संत रामपालजी महाराज परमात्मा दया करतील, तुम्ही भक्ती करत राहा. मग आम्ही चौघांनी ठरवलं की फाईल टाकायची 2-2 लाखाची. आमच्या मध्ये जे दागिने होते ते दागिने मी मोडले. ते दागिने मोडल्याच्या नंतर मग 60-70 हजार रुपये आले. तरी बी त्याच्यामध्ये 1 लाखाच्या भरतीला कमी पडू लागले. लोन फक्त 2-2 लाखच मिळू लागले. तर त्याच्यामध्ये असे थोडे असे देवाचे कामं करत असल्यामुळे मला ते मोठाले कामं भेटायचे. त्याच्यामध्ये थोडे पैसे जमा झाले. ते आता ते बांधकाम परमेश्वराच्या दयाने आता पाया भरून आला आहे. आज काल पहिला पाया फुटिंग भरली, आज दुसरा पाया भरण्यात आला. अशी बिल्डिंग आमची तयार होईल संत रामपालजी महाराजाच्या दयाने. हे एक लाभ मला आर्थिक झाला. आणि दुसरा एक लाभ असा झाला शारीरिक लाभ. तर मला घबराट व्हायची, मी घाबरत होतो कुणाला बी. कुणी समोर आलं तर समजा एखाद्या व्यक्तीची नजर वाईट असते, त्याने जर नजरेने वाईट बघितलं, मला समजायचं हे माझ्यावर वाईट नजरेने बघायला. मग मला त्याची भीती वाटायची. समजा एखादा दारुडा घरात दुकानात आला तर त्या दारुड्याचा मला त्रास व्हायचा. त्यांना कधी माझी चर्चा बी व्हायची, हातापायी बी व्हायची, बोलायचो बी. पण ते मी संत रामपालजी महाराजांची दक्षा घेतल्याच्यानंतर ते एक मला लाभ झाला. दारू पिणारे व्यक्तीसुद्धा माझ्या दुकानात आले नाही. ते एक माझा शेवटचा लाभ हे एक झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर आपल्या ह्या अशा लाभातून, आपल्या ह्या अनुभवातून आपण श्रोतावर्गांना काय संदेश देऊ इच्छिता? संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याच्यानंतर मला असे लाभ झाले. मी विनंती करतो की खाली आश्रमचे नंबर येतात, त्या नंबरवर फोन लावून आपण नामदीक्षा घेऊ शकता. आपल्या जीवनाचं कल्याण करून आपली मोक्षप्राप्ती करू शकता. सर, जसं तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करत आहात की आपल्या टी व्ही स्क्रीनवर जे नंबर आज मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर संपर्क साधून साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो. तर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? 1 रुपयासुद्धा लागत नाही. 1 रुपयासुद्धा लागत नाही नामदीक्षा घ्यायला. सगळं फ्री आहे. फोटो जे काय लागत आहे, तीर्थ वगैरे, ते सगळं आपल्याला फ्री मिळून जाते. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट
www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.